गत करणार आहे. तर बघा समर्थाने सांगितले काय, की मी सांगतोय, मी बोलते म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर तुम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टींचा अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला ते ज्ञान अवगत होईल. असं नाही की कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून आपण विश्वास, पण साक्षात आपल्या सद्गुरूंनी आपल्यासमोर या गोष्टी मांडल्यात म्हणल्यावर आपण डोळे झाकूनही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. कारण समर्थाने आपल्या देहामध्ये, आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या देहामध्ये ते सामर्थ्य उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर आपण ते सामर्थ्य आपल्याला उभा केलं आपल्या या देहामध्ये, तर आपल्याला दिवसभर काय मिळेल, ती ऊर्जा मिळेल. कारण दिवसभर मग आपण ज्यावेळी नामस्मरण करणार आहे, त्यांची उपासना करणार आहे, त्यावेळी काय मिळणार आहे, दिवसभर आपल्याला ते सामर्थ्य पुरणार आहे आणि दिवसभर अगदी आपण नव्या उमेदीनं काम करणार. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये कसं असतं, वेगवेगळे विषय असतात, ते जाणून घेण्याचा पण प्रयत्न आपण केला पाहिजे. तर समर्थाने आता आपल्याला या समासातून काय सांगितलंय ते आपण जाणून घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध